हे बघा किती धोक्यामध्ये काय तर खात पाहिलाय. बघा मित्रांनो, एकीकडे अन्नाची इतकी नासाडी होते आणि एकीकडे लोकांना जेवाय मिळत नाही. मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी तर लग्नात तर जेवला असेलच, आणि त्या लग्नात अन्नाची तर इतकी नासाडी होते, इतकी म्हणजे भयंकर नासाडी होते मित्रांनो. एकीकडे एका वर्गाला जेवाय मिळत नाहीये, आणि तशी परिस्थिती मी बऱ्याच वेळा अनुभवली आहे. स्वतःहून मी अनुभवले की मला 3-4 वेळा उपाशी झोपायला लागले, आणि एका ठिकाणी अन्नाची एवढी नासाडी चालू असते. तर मित्रांनो, या भागात पहा की अन्नाची नासाडी करू नका. याच्या व्हिडिओ नंतर तर तुम्हाला लक्षात येईल की अन्नाची नासाडी करायला नको. आणि याच्या आधी सुरुवातीला मी तेजूचा भाग दाखवणार, जी आमच्या घरी सिंगल पेरेंट आहे, आईसोबत राहते, आणि ती आमच्या माझ्यासंग इथे खेळायला असते आमच्या घरी, तिचा भाग आहे. त्याच्यानंतर मग अन्नासंदर्भातील भाग आहे जेवणाचा, आणि मग शेवटला एक सत्कार केलाय त्याचा भाग आहे. असं करून हा भाग संपवायचा, आणि उद्या नदीवरला भाग येणार आहे. तर डिग्रजच्या कृष्णागिरीचे वेगवेगळे भाग मी दररोज टाकत असते. तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर करत चला. खुश राहा. धन्यवाद. चपाती चपाती खायला मी टाकून चटणी टाकू अंडा पण चालणार. अंडा हाय ह्याच्यात. होय. पालतं केलं दूध सांडलं कुठल्यानं चांगलं मी आणलं पालक टाकलं जा मला कल जा. चांगले काढून टाकतो. त्या बांगड्या काढून ठेवीपर्यंत चपाती करपली तेजू. पायात चालायचं. डायरेक्ट गॅसवरच काय टाकाले? गॅसच मोडला. हा हल असं कोण स्वयंपाक करते वे? मोडले गॅसच बाजूला काढून ठेवला. गॅसची बटन उठवायचं. जास्त काढून ठेवलं बसवायचं. नाव सांग नाही तर तात्या आला बघ. नाव सांग. नाव सांग. केजू केजू ते तुम्हाला डोबाल द्या. तिला डोबाल द्या. तिला डोबाईल द्या म्हणा. तू बोलवलं. इस्तू पळवला. हा डोबाईल द्या म्हणा. तेजू काय द्या? हे हातात काय आहे काकाच्या? ती डोबाईल आहे हातात. डोबाईल. का? तेजू सांग की ग डोबाईल द्यायला. डोबाईल द्या तिला. तेजू मोबाईल म्हणायचं ग. मोबाईल. डोबाईल द्या तिला. डोबाईल द्या तिला. तुम्हाला हाणून येते. तू बोलव बसतो. काका माझा आहे. माझा आहे. माझा आहे. माझा आहे. हा तुझा. माझा आहे. माझा आहे. काका माझा आहे. काका माझा आहे. हा काका माझा आहे. माझा आहे म्हणता ना. माझा म्हणता ना. माझा आहे म्हणता ना. माझा आहे. तुझा कुठला आला? माझा आहे. माझा आहे. काका चला हो. तिला बडवू काय तेजूला? थांबा बडवतो आता. किसनीवर भाकरी करत्या, गॅसवर डायरेक्ट भाकरी टाकत्या, परत गॅसवर ठेवत्या. असं कोण स्वयंपाक करते वे? आई येत नाही स्वयंपाक करायला. झालं काय? झाले डबा. डबा झाला? डब्याला काय काय केलंस? डब्याला काय केलंस? आपली भात आणि अंड आमटी डबा अंडा आमची डबा भाजी. खाली केले. ए मम्मी कागद आणि पिशवी आण. कशाला? आपली खायला. आई जेवायला ये म्हणा.
हा मी आता काकाला मारतोच. ते घेऊन गेले बघा तिथे पाचला. हे पडलं, लवचिक पडलाय. तिला माहित नव्हतं की मी तिच्या ड्रेसला कॉलर माईक लावला आहे. आता या भागात पहा मित्रांनो, ही जी रिक्षा आहे, या रिक्षात काय जेवणाचे पॅकेट होतं आणि ही मुलं त्या जेवणाच्या पॅकेटमध्ये मागं पळालती. म्हटलं इतकी धोक्यात का पळतात? त्यांचा वडील मागून पळत आहे, कोणाचा एका मुलाचा वडील, आणि या मुलगीच्या पायावरून रिक्षा गेल्या. त्यामुळे ती खूप रडत होती की इतकी धावपळ, इतकी ती मुलं वडावडी करायला ना रिक्षासोबत. हे बघा पायावरून रिक्षा गेले म्हणून ही किती लंगडत चालली आहे. आणि हे जेवण इथं पडलंय बघा मित्रांनो. पुढचे तुम्हाला दिसेलच की झूम करून. आणि एक मुलगा एक कुठनं आला यो, हे बघा किती धोक्यामध्ये काय तर खात पाहिलाय. बघा मित्रांनो, एकीकडे अन्नाची इतकी नासाडी होते आणि एकीकडे लोकांना जेवाय मिळत नाही. हे झोपडपट्टीत बघा, तुमचं जेवण कोणत्याही लग्न कार्यालयात शिल्लक वगैरे राहिलं की अशा झोपडपट्टीत वगैरे आणून देत चला मित्रांनो, तर तेवढं ते त्यांना चांगलं खायला मिळेल. आणि इथं बघा झटापटीत हे अन्नाचं नुकसान देखील झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अन्नाची नासाडी कोणत्याही परिस्थितीत करू नका. कारण की मला आठवतंय मी देखील त्याच वेळा झोपलोय आणि जाताना मला आता रस्त्यात एका ठिकाणी उपाशी बऱ्याच वेळा झोपलोय आणि जाताना मला आता रस्त्यात एका ठिकाणी खड्डा दिसला आणि हा खड्डा आता मुजवायच पाहिजे, कारण की गाडी लय जोरात त्यात गेली आणि धक्का बसला. आता मी दगडे गोळा करून त्यावर टाकलो आणि पुन्हा वेगवेगळी साईडची माती गोळा करून त्यावर भरणार आणि हा खड्डा आता पूर्णपणे मुजवून टाकणार. वाकून किंवा पायानं मी सगळी माती साईडला गेली, सगळी टाकली, दगड पुन्हा भरली आणि काम पूर्ण केलं. जाताना देखील मी गाडी त्या खड्ड्यावरून चालवून आलो, तर खड्डा लागला नाही. चला तर आता उद्या भेटू नदी किनारचा एक मस्त सा भाग घेऊन. तोपर्यंत खुश रहा. धन्यवाद.